भंडारा जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसानं पीक जमीनदोस्त, पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरमध्ये पुन्हा एकदा दमदार पाऊस। सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। धरणातून सीना नदीमध्ये 50,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण। रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस, हवेत गारवा। पंढरपूरच्या करमाळ्यामध्ये पावसाचा जोर वाढला। सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। 20 पेक्षा अधिक रस्ते बंद। पूरस्थितीनं दिवसभरात सुमारे 300 लोकांचं होणार स्थलांतर। सांगली जिल्ह्यामध्ये 10 तासापासून संततधार पाऊस, तर ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले, तर पुलावरील वाहतूक बंद, जनजीवनही विस्कळीत। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। रोईभर गावातील नदीला पाणी, तर गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास। धाराशिवच्या भोत्रा शिवारामध्ये नदीचं पाणी शेतामध्ये शिरलं। गावातील शेतकऱ्यांची ऊस शेती धोक्यात। सीना नदीच्या पुरानं माढा तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त। संसार उपयोगी साहित्याच्या गाड्या म्हाड्यातच दाखल, तर अभिजित पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांना मदतीचा हात। हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडले। 18,668 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पैनगंगा पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला। धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल। अतिवृष्टीनं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीनच्या शेतामध्ये पाण्याची पाट, तर तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना मोठा पूर। पुरानं अनेक गावांचा संपर्क तुटला। पुरामध्ये कुणीही उतरू नका, प्रशासनाचं आवाहन। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये मांजरा नदीला पूर। पुरानं शेतीसह जनावरांचं नुकसान। जमिनी खरडून गेल्या, अनेक जनावरं वाहून गेले। सरकारनं तात्काळ मदत करावी, ग्रामस्थांची मागणी। पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पहाटे काही ठिकाणी पावसाची संततधार, तर शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण। भीमा खोऱ्यामध्ये दमदार पाऊस। उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। 80,000 क्युसेक वेगानं भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उमरखेड तालुक्यातील शेतीला नदीचं स्वरूप। पावसानं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस। बोरी उमरगे पुलावरून दुचाकीस्वाराचा जीवघेणा प्रवास। सोलापूरमध्ये सीना नदीला पूर। पुरानं अनेक गावं उद्ध्वस्त। जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गोकुळच्या मदतीचा हात, तर 3,200 लिटर दुधाचं मोफत वाटप। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। धरणामध्ये 104.12 टीएमसी पाणीसाठा। कोयना धरणातून 11,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। कोयना नदीपात्रामध्ये सुरू। परतीच्या पावसानं सांगलीकरांची उडाली दैना। अनेक घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी। जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। डोंबिवलीमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन। स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचा रॅलीमध्ये सहभाग। साताऱ्याच्या माणा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। माणगंगा नदीला पूर, तर म्हसवड नगर परिषदेच्या वतीनं गावाला सतर्कतेचं आवाहन। बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पेठी गावातील शेतामध्ये साचलं पाणी। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। ड्रोनच्या माध्यमातून या पुराची दृश्य। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची धुवांधार बॅटिंग। माणखटा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान। पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। पंढरपूरच्या माड्यामध्ये पावसाचा जोर वाढला। सीना नदीकाठच्या गावाचं जनजीवन विस्कळीत। परभणीमध्ये शेती आणि रस्त्याचं मोठं नुकसान। नुकसानीची महाराष्ट्र प्रदेश प्रभारी यशवंतराव भालेराव यांनी केली पाहणी, तर सरकारनं तात्काळ मदत केली नाही तर दिला आंदोलनाचा इशारा। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पावसाची संततधार। कासेगाव उळेगाव रस्त्यावरील नदीवर पाणी आल्यानं वाहतूक बंद। कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। जिल्ह्याला 27 ते 29 सप्टेंबरला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत। कोकणामध्ये पुन्हा एकदा आसमानी संकटाचा इशारा। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची तीव्रता वाढणार। कोकणासाठी पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार। नदीच्या पुरात शेतकऱ्याचा जीव देण्याचा प्रयत्न। नागरिकांनी शेतकऱ्याला वाचवलं।
पुण्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी, तर गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता. जालना जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणातून 1651 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मराठवाड्यामध्ये महापुरामुळे संकट, राज्यामध्ये आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान, दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पाऊस, हिंगोलीत रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार पावसाचं आगमन, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. साताऱ्यातील धरणांमधून पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा, बीर धरणातून 1425 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. साताऱ्यामध्ये पावसाचा अक्षरशः धुमाकूळ, गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण. लातूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, लातूरला हवामान खात्याचा रेड अलर्ट, तर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन. हिंगोली जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, तर नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. अतिवृष्टीनं छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत, मोसंबीच्या बागेवर रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, संतप्त शेतकऱ्यांना अख्खी बाग नष्ट केली. नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं मोठं नुकसान, दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा, भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये रात्रभर पावसाची बॅटिंग, पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ. अवैध धंद्यांवर पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे नजर, हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचे छापे, 13 आरोपींवर 11 गुन्हे दाखल, 49,000चा मुद्देमाल जप्त. परभणीचा गंगाखेड पालम मार्ग वाहतुकीसाठी बंद, गलाठी नदीला पूर. लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला, बांबूनं गाडीवर मारण्याचा प्रयत्न, हाके सुरक्षित गाडीचं नुकसान, पोलीस ताफा असतानाही झाला हल्ला. नवरात्रीमध्ये झेंडूच्या फुलांच्या मागणीमध्ये वाढ, झेंडूच्या फुलामुळे शेतकऱ्यांना 1 ते 1.5 लाखापर्यंत फायदा. बुलढाणा शहर आणि घाटमाथ्यावर पसरली दाट धुक्याची चादर, घाटमाथ्यावर निर्माण झालं विहंगम दृश्य. उल्हासनगरमध्ये अनधिकृत इमारतींवर कारवाईचे आदेश, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश, शहरामध्ये अनधिकृत इमारतींचं पेव. छत्रपती संभाजीनगरमध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर, नौबत दरवाजासह विविध भागात लागले बॅनर, तर बॅनरमुळे सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा. दुर्गामाता दौडचा आजचा 6वा दिवस, सांगलीमध्ये भर पावसात संभाजी भिडे आणि धारकरी भिजत, दुर्गामाता दौडमध्ये सहभागी. ठाण्यातील घोडबंद रस्त्यावर वाहतूक कोंडी, अवजड वाहनांच्या विरोधात आज मूक आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. गडचिरोलीमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीनं स्वच्छता अभियान, यावेळेस रॅली काढण्यात आली, तर जनजागृती रॅलीमध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं. पैठणमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं एकमेव उपपीठ, शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी. अंबाबाई मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड, तर पालखीचा व्हिडिओ देखील व्हायरल. ललित पंचमीच्या निमित्तानं अंबाबाई देवी त्र्यंबोली देवीच्या भेटीला अलौकिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. परभणीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्साहामध्ये संपन्न, अभियानामध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी. भिवंडी पोलीस उपायुक्त मुख्यालयामध्ये फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुखांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न. अमरावती यवतमाळ एमआयडीसीमध्ये उद्योग न उभारणाऱ्या 350 जणांना नोटीस, अमरावतीत 226 आणि यवतमाळ जिल्ह्यात 149 उद्योग बंद, उद्योग चालू न केल्यास भूखंड परत घेणार, शासनाची नोटीस. मराठा नेते मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयामध्ये उपचार सुरू, गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू. 5 ऑक्टोबरला अमरावतीमध्ये आरएसएसचा विजयादशमी सोहळा, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री मुख्य अतिथी, कमलाताई गवई कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती.
सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं, शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं, उद्धव ठाकरेंचा सवाल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. भाजपला प्रशासन चालवता येत नाही, पंतप्रधान निधीमध्ये लाखो करोडो रुपये, पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत करावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, सामन्याच्या प्रायोजकांनाही बहिष्कार टाकावा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नवीन टीजर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवीन टीजर आता प्रदर्शित करण्यात आला. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा शेतकऱ्यांनी रोखला. 16 वर्षांनी गावात आल्यानं शेतकरी संतप्त. सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप. अमरावतीमध्ये ओबीसी बांधवांचं उपोषण सुरू. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणाला दिली भेट. पैठणमध्ये ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आक्रमक. पाचोड पैठण महामार्गावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. परभणीमध्ये महालयगार मोर्चाचं आयोजन, तर बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चाचं आयोजन. 7 ऑक्टोबर रोजी मोर्चा, तर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन. रायगडच्या गडपमध्ये आई काळंबादेवी मंदिरात नवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचं आयोजन. देवीची भक्तिभावानं पूजा देखील केली जाते. मुंबईतील चेंबूरमध्ये जागृती मित्र मंडळाच्या वतीनं आई माऊलीची स्थापना. भाविकांकडून उत्साहात देवीची पूजाही करण्यात येते. चंद्रपूरमध्ये आजपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये महोत्सवाचं आयोजन. गडचिरोलीमध्ये दुर्गोत्सवातील कार्यक्रमाचा भाविकांमध्ये उत्साह. दुर्गोत्सवात महाप्रसादासाठी नागरिकांची झुंबड. रत्नागिरीच्या ढोकरवली गावात पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा. यामध्ये लोककला, जाखडी नृत्य, गरबा, डान्स, कीर्तन, भजन असं विविध कार्यक्रमांचं आयोजन. रायगडच्या पोलीस अधीक्षक राज गरब्यामध्ये सहभागी. खाकी वर्दीतच गरबा खेळून सर्वांचंच लक्ष वेधलं. गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी. लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. सोमवारी 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी. मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय. अंधेरीमधील 7 बंगल्यामध्ये गुरुवर्य अमोल गडदेंच्या घरी देवीची स्थापना. विविध प्रकारचे दागिने घालत देवीची सजावटही करण्यात आली. पैठण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर. पंचनामे पूर्ण झाल्यावरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार. पंचनाम्याशिवाय मदतीचा प्रस्ताव देता येत नाही. राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राची टीम पाहणी करणार, सूत्रांची माहिती. पूरग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी मदत. भाजप किसान मोर्चाच्या वतीनं चारा आणि कडबा कुट्टीची मदत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ट्रक रवाना. पुण्यामध्ये सर्व्हिस रोडवरील दुचाकीला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. यवतमाळमध्ये कर्जबाजारीपणामुळे 2 शेतकऱ्यांचे बळी. अतिवृष्टीला कंटाळून शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं. नवी मुंबईतून बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीवर दुचाकी बुडाली. दुचाकीवरील दोघांपैकी 1 जण मिसिंग, तर एकाला सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला मोठं यश. मराठवाड्यामध्ये पूरस्थिती असताना हिंगोलीमध्ये मात्र गौतमी पाटीलचा कार्यक्रम. हुल्लडबाजांचा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. धोधो पाऊस सुरू झाल्यानं महिलांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. नागपूरहून हैदराबादला कत्तलीसाठी जाणाऱ्या गुरांची अवैध वाहतूक सुरू, तर पोलिसांनी अवैध वाहतूक रोखली. कारवाईत 4,25,000चा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये दांडिया दरम्यान 2 गटामध्ये हाणामारी. किरकोळ वादातून मारहाण झाल्याचा माहिती, तर परिसरामध्ये भीतीचंही वातावरण. मुंबईतील मस्करा आर्ट गॅलरीवर गुन्हा दाखल. हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह चित्र प्रदर्शित केल्यानं गुन्हा दाखल करत पोलिसांकडून आर्ट गॅलरी करण्यात आली बंद. सिंधुदुर्गात गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून तरुणावर हल्ला. 50 ते 60 जणांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल.
परभणीमध्ये बनावट अपघात करून लाखोंची दारू लंपास, 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 जण ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या गोगडी नदीकाठी अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचा प्रकार उघडकीस, आरोपीच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल. डोंबिवलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी, शिवसेना नेते महेश पाटील आणि या मुलाच्या हत्येचा कट, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बंडार पाटलांसह 3 गुन्हा दाखल. वर्ध्यातून अवैध विदेशी दारूसाठा जप्त, 2,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार, स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात आली कारवाई. वर्ध्यामध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक, 1,57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीमध्ये तरुणाला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण, या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तरुणावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबईतील बेकायदा नर्सिंग होमच्या विरोधात कारवाई नाहीच, हायकोर्टाकडून गंभीर दखल, 2 आठवड्यांनी पुन्हा सुनावणी. मुंबईचा वैभवशाली इतिहास मिळणार आता एका क्लिकवर, डिजिटल लायब्ररी करण्याच्या कामाला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा अनोखा उपक्रम. बेस्टला मिळाले पूर्णवेळ महाव्यवस्थापक, सोनिया सेठी यांच्याकडे बेस्टची धुरा. महापालिका अभियंत्यांचा एका दिवसाचा पगार, शेतकऱ्यांसाठी म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा महत्त्वाचा निर्णय. ठाण्यामध्ये स्वस्तात मिळतोय दुकानासाठी गाळा, म्हाडाच्या 71 दुकानांच्या लिलावाला 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. दरवर्षी मुंबईमध्ये केवळ 35,000 विवाहांची नोंदणी, मुंबई महापालिकेची खास जलद नोंदणीची सुविधा सुरू. रेल्वे आणि मेट्रो भुयारी मार्गाने जोडणार, सीएसएमटी येथे भुयारी मार्ग तयार केल्यानं हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार. सीएसएमटीचा फलाट 18 सुमारे 80 दिवस बंद राहणार, पायाभूत कामं करण्यासाठी सुरक्षा बॅरिकेड्स उभारण्याची कामं हाती घेतली आहे. बरळीमध्ये लवकरच मिनी बिकेस तर 6.40 हेक्टर जागेवरील वरळी दुग्धशाळेचा विकास होणार. रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक, तर काही उपनगरीय गाड्यांची सेवा रद्द करण्यात येणार. मुंबईमध्ये बेकायदेशीर ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाई करणार, मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मुंबई महानगरपालिकेतील कोंडी सोडवण्यासाठी एआयचा वापर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. उधना भुसावळ मार्गावर पहिली अमृत भारत एक्सप्रेस, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार. सिद्धार्थ उद्यानामध्ये सिंहाची डरकाळी, वाघांच्या बदल्यात कर्नाटकातून आणले 6 नवीन सिंह. कर्नाटकातील ऊसगाळप धोरण, महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मुळावर, हंगाम लवकर सुरू करण्याची महाराष्ट्रातील कारखान्यांची मागणी. सोनम वांगचूक पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात, लडाखच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा. महापालिकेमध्ये ऑक्टोबरमध्ये नवे सहाय्यक आयुक्त रुजू होणार, प्रशिक्षण कालावधी झाला पूर्ण. कांद्याचे भाव सध्या कवडीमोल झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटामध्ये, कांदा बियाणं टाकण्याचा हंगाम सुरू झाला असून बियाणाचे दर गगनाला भिडल्यानं शेतकरी हताश. ईडीच्या भीतीनं पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50,000 कोटी पडतील, संजय राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. 5 वर्षात महाराष्ट्रातील बाल हृदयविकार दुप्पट, बाल हृदयाचा धोकादायक ठोका. काँग्रेस अजूनही सुधरत नाही, आम्ही कर कमी केला पण ते अजूनही लुटतायत, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये बिहारमधून आयएएस अधिकारी व्हायचे, आता मजूर होतात. 20 वर्षापासून मतचोरांचं राज्य, आता बदल घडवण्याची वेळ, प्रियंका गांधींचं वक्तव्य. कॉमेडियन कपिल शर्माकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी, आरोपीला पोलिसांनी केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.